रेस्टॉरंटपेक्षा अमेझिंग चवीची नेक्स्ट लेवलची बिर्याणी करण्यासाठी तुम्हाला या रेसिपीमध्ये शिकायला मिळणार आहे ते म्हणजे बिरिस्ता कसं तयार करायचा, चिकन मॅरिनेट कसं करायचं, त्याचबरोबर या ठिकाणी बिर्याणीला लेअर कशा पद्धतीने द्यायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची बिर्याणी छान मोकळी अशी व्हावी, भाताची शीत तुटू नये यासाठी भातासाठी तांदूळ कोणता वापरावा आणि भात किती वेळ शिजवावा अशी सविस्तर कृती पाहायला मिळणार आहे। त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच पद्धतीच्या हमखास यशस्वी होणाऱ्या रेसिपी। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण अर्धा किलो प्रमाणात चिकन बिर्याणी कशी करायची ते पाहूया। त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे आणि अर्धा किलोच आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे। तो कोणता असणार आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यामध्ये टाकलेले आहे अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची, त्यानंतर अर्धा लिंबूचा रस, अर्धी वाटी दही, त्यानंतर काही खडे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता। त्यानंतर यामध्ये पुदिन्याची 7 ते 8 पाने, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, त्याचबरोबर या ठिकाणी बिर्याणी मसाला साधारणतः 2 चमचे एवढं वापरलेला आहे। 1 चमचा एवढं जिरं, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, साधारणतः पोहे खाण्याचं 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। साजूक तुपाचा वापर करून आपण ही बिर्याणी करत आहोत, त्यामुळे साजूक तुपाचा मी भरभरून वापर करणार आहे। सर्व जिन्नस छान अशा मिक्स करून द्यायचे। आता बिर्याणीमध्ये जर तुम्हाला खडे मसाल्यांचा स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही एकदा बिर्याणी मसाला थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये वापरला तरीही चालणार आहे। त्यानंतर यामध्ये टाकूया खूप सगळी बारीक चिरलेली कोथिंबीर। त्यानंतर या ठिकाणी थोडासा मसाला मी या ठिकाणी बिर्याणी मसाला पुन्हा एकदा या ठिकाणी 1 चमचा एवढा टाकलेला आहे। छान असं मिक्स करून देणार आहे। हे चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी 2 तासासाठी तसंच झाकून ठेवलेलं आहे। 2 तासानंतर आपण यामध्ये बिरिस्ता तळून घेत आहोत। बिरिस्ता तळण्यासाठी अर्धा किलोची तुम्हाला बिर्याणी करायची असेल तर 1/4 किलोच्या आसपास एवढा कांदा तुम्हाला छान असा स्लाइस करून कट करून घ्यायचा। त्यानंतर मोठ्या आचेवर कडकडीत गरम तेलामध्ये छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा। म्हणजेच आपला काय बिरिस्ता तयार झालेला आहे। यामधील सर्व तेल या पद्धतीने निथळून घ्यायचं आणि छान असा आपला बिरिस्ता तयार झालेला आहे। त्यानंतर आपण करूया भात। आता हे भात करण्यासाठी खूप जास्त क्वांटिटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये खडे मसाले टाकायचे आणि मीठ टाकायचं। आणि यासाठी वापरलेला जो तांदूळ आहे तो म्हणजे दावत बासमतीचा तांदूळ आहे। यामुळे बिर्याणीला सुगंध अप्रतिम येतो आणि भात देखील छान असा मोकळा होतो। स्वच्छ धुवून 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये ठेवले होते। तुमच्याकडे वेळ नसेल तर 5 मिनिटांसाठी तरी ठेवायचं। त्यामध्ये सगळं पाणी काढून घ्यायचं। त्यानंतर आपण जे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये